मी समाजात असं नसं, फक्त मराठ्यांनी एकजूट नाही पडू द्यायची. मी आता छातीवर गोळ्या जरी पडल्या तरी मी माग हटणार नाही. कारण पोरं मराठ्यांच्या मुलीला बघायचे आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो आहे. मी रात्रभर झोपलो नाही. आता शेवटचं मराठ्यांना एवढंच सांगणं, मी तुमच्यात असं नसं मला माहित, पण मराठ्यांची एकजूट काय चालत तरी फुटू द्यायची नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग हटायचं. आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे? आपले मराठ्यांचे पोरं आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत. आपले पोरं संपले पाहिजेत. आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही. आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले. कायमचं यांचं भविष्य संपवल्याशिवाय जमणार नाही. कारण जर आपलेच पोरांच्या नरड्यावर पाय द्यायचं यांनी ठरवलं असलं, आपले पोरं मोठे झाले नाही पाहिजेत आणि आरक्षण दिलं नाही पाहिजे असं जर यांनी ठरवलं असेल, तर मग मात्र यांचं राजकीय करिअर पूर्ण कायमचं सुपडा साफ केल्याशिवाय चालणार नाही मराठा. कारण आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही. हे बघा, मी लढायला आणि मरायला कधीच भेट आणि भेटणार सुद्धा. पण मला एक वाईट वाटतं की इतका निर्दयपणा मंत्र्यात आमदारात असू शकतो, सरकारमध्ये असू शकतो. शेवटी तुम्ही सुद्धा माणूस आहेत, तुमच्यात माणुसकी जिवंत असली पाहिजे. अरे जर तुमच्या डोळ्यात देखता आत्महत्या झाल्या तर तुम्हाला झोप सुद्धा नाही यायला पाहिजे. आणि तुम्ही मात्र सहजतेने आंदोलन हाताळत आहे, सहजतेने कामं करताय. मराठ्यांना तुम्ही ताबडतोब आरक्षण दिलं असतं तर मराठ्यांना आज ही मुंबईकडे निघण्याची वेळ आली नसती. आज आता या भूमिकेवर ठाम येत आम्ही की तिथं काही झालं तरी हरकत नाही, मात्र आता आरक्षण घेतल्याशिवाय मागं नाही फिरायचं.